अवतरण दिन जन्मोत्सव भारतवर्षामध्ये सर्व स्तरातून अतिउत्साहाने संपन्न करत असताना जे अहोभाग्य या विठलापूर नगरीतील सद्भक्तांनी सातत्याने या श्रीकृष्णाच्या श्रीचरणी आपली श्रद्धा समर्पित करण्याकरता जे दरवर्षी हा प्रयत्न करतायत आणि त्याच प्रयत्न अनुसरून देर है मगर अंधेर नहीं, समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी कुछ मिलता भी नहीं. वेळ यावी लागते, कारण जवळजवळ 10 ते 15 वर्षापासूनचा हा गावकऱ्यांचा प्रयत्न. छोटेखानी पहिले 4 पत्राचं घर, परंतु श्रद्धा ही अखंडित ठेवण्याकरता येणाऱ्या भाविकांनी येणाऱ्या भक्तांनी हा विचार केला नाही ज्या मंदिरमध्ये मला जायचंय ते मंदिर चमचमीत आहे का, ते टापटीप आहे का, आकर्षक आहे का, हा विचार न करता त्या श्रीकृष्णाच्या कृपेने सर्व काही होणार आहे हे सर्वांच्या मनामध्ये ही भावना असल्यामुळे त्यांनी आपली ही पूजा साध्या पत्रामध्ये त्या श्रीकृष्णाला स्थापित करून आपली भावना त्या श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करण्याकरता त्यांचा प्रयत्न होता. आणि शेवटी या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. परंतु आज खऱ्याचं दुधात साखर आज पडणार आहे, कारण आजचा जो योग आहे हा श्रीकृष्ण महाराजांचा जन्मदिवस अवतरण दिन आहे. कारण जो द्वापर युगामध्ये अवतार झाला पण त्या अगोदरही आज एक महत्वाचा संविधानाचा जो दिवस आहे तो आपला स्वातंत्र्य दिवस आहे. जे इंग्रजांच्या ताब्यातून इंग्रजांच्या या जुलमी राजवटीमधून जे आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु या ही अगोदर सर्व प्राणीमात्रांना स्वतंत्रतेचं शिक्षण देण्याकरता सर्व प्राणीमात्रांना आपलं म्हणून सर्वांना समजता यावं हे शिक्षण देणारे कृष्ण मोंदे जगद्गुरू त्या श्रीकृष्णाच्या जयंतीचा आणि स्वातंत्र्य दिनाचा आजचा योग आहे. आणि धर्मसत्ता आणि राजकीय सत्ता खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या व्यासपीठावर आदरणीय श्रद्धेय या आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार दादाजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण जसं आपण प्रस्तावनेवर पण ऐकत आहात, जिथं विकास आहे तिथं दादा आहेत. कारण या घराला लाभली उज्ज्वल परंपरा आहे. शेवटी मार्ग कोणते असू द्यात, परंतु सर्वांना जायचंय का श्रीकृष्णाजवळ जायचंय. जे आदरणीय सध्या सामान्य दादांचे असणारे कैवल्यवासी उत्तमराव दादा विटेकर या पंथाचा आणि त्यांचा जवळून सहभाग आहे. आणि त्यानंतर दादांचा असणारा जो काय पंथावालचा ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध टिकून ठेवण्याकरता